नमस्कार मित्रांनो, आज आहे 22 मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. मोदींच्या भाषणात विकासापेक्षा काँग्रेस द्रोह करण्याच्या मुद्द्यांवर जोर, 5 टप्प्यात 111 भाषणे. दिल्ली, पंजाब, गोव्याची जनता पाकिस्तानी, अरविंद केजरीवाल यांचा अमित शहांवर हल्लाबोल. बाबासाहेब नसते तर नेहरूंनी SC-STला आरक्षण दिले नसते, पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रत्येक टप्प्यागणित इंडिया आघाडी विजयासमीत, अरविंद केजरीवाल. भाजपला बहुमतापासून रोखणार इंडिया, काँग्रेसचे अध्यक्ष खरगे. इंडिया आघाडीसाठी जनता लढत असल्याचा दावा. मतदानादिवशी झालेल्या घोळाची होणार चौकशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मुख्य सचिवांना आदेश. 84व्या वर्षी शरद पवारांनी पिंचून काढले राज्य, लोकसभेसाठी 60 जाहीर सभा, 19 मेळाव्यांसह घेतल्या 17 पत्रकार परिषदा. सरकारवर टीका करणाऱ्या विद्यार्थ्याला दिलासा नाही, तातडीच्या सुनावणीला खंडपीठाचा नकार. महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील, गजानन कीर्तिकर यांच्या विधानाने महायुतीत खळबळ. मोदींची डिजिटल इंडिया अपयशी, खासदार संजय राऊत. देवेंद्र फडणवीसांनी मानले कार्यकर्ते मतदारांचे आभार, शिंदे, अजित पवार, राज ठाकरेंचेही मानले आभार. त्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवे यांची मागणी. भाजप हरण्याची चर्चा निवडणुकीत नव्हतीच, 400 जागा ही केवळ रणनीती. जनताच माझी उत्तराधिकारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तर. कलम 370 हद्दपार, राम मंदिर साकार झाले, आता कशासाठी 400 पार, मोदी सरकारचा प्लॅन काय? आमदारा इतकीच पुण्यातील पोलीस यंत्रणाही भ्रष्ट, पुणे अपघात प्रकरणी संजय राऊतांची टीका. पुण्यात महायुतीत वादाची ठिणगी, श्रीरंग बारणेंच्या आरोपावरनंतर उमेश पाटलांची प्रतिक्रिया. कंगना रनौत, विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल, जनतेचे पैसे खाण्यासाठी त्यांना सत्ता हवी. नापासांनो निराश होऊ नका, जुलैमध्ये होणार पुन्हा परीक्षा, मंत्री केसरकरांचा वडिलाकीचा सल्ला. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहिली सार्वत्रिक निवडणूक, बारामुल्लामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद. बाल न्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, पुणे हिट अँड रन प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया. ठाण्यात वाढलेली मतटक्केवारी कोणाला तारणार, पालघर 61 तर भिवंडी 56% मतदान. सचिन तेंडुलकर विरोधात आमदार बच्चू कडू आक्रमक, ऑनलाईन गेमिंग व्यसनामुळे अंगरक्षकाची आत्महत्या, 6 जूनपासून आक्रमक भूमिका घेणार. आम आदमी पार्टीला विदेशातून मिळाल्या बेकायदेशीर देणग्या, अमेरिका, कॅनडा आखातून निधी.